नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे. राज्यभरामध्ये पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 28 जून रोजी बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढतोय. वादळी वारी विजांचा गडगडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे. पुढील 24 तासात होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, पुढील 24 तासामध्ये आपल्याला सकाळचे जर वातावरण बघितले तर सकाळच्या वातावरणामध्ये किनारपट्टीचा हा जो काही सर्व परिसर आहे या ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळेल. विजांचा कडकडाट आणि मध्यम ते भाग बदलत जोरदार असा पाऊस आपल्याला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये या ठिकाणी दापोली तसंच दाभोळ, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट राहील आणि जोरदार असा पाऊस या ठिकाणी सकाळच्या वातावरणामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय पुढील 24 तासामध्ये. तर हा जो सर्व काही परिसर आहे कणकवली, कुणकेश्वर, सावंतवाडी, राजापूर, रत्नागिरी या ठिकाणी पावसाची शक्यता पुढील 24 तासामध्ये सकाळच्या वातावरणामध्ये आहे. तर मित्रांनो, सकाळच्या वातावरणामध्ये आपल्याला या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतोय. नांदेड जिल्ह्याकडे, मराठवाड्याच्या काही भागामध्ये हा जो काही परिसर आहे परभणी आणि नांदेड जिल्ह्याचा या परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी आपल्याला सकाळच्या वातावरणामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकतो. नांदेड जिल्ह्याच्या काही भागामध्ये आणि बीडच्या देखील काही भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो. सकाळच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, आपण जर दुपारनंतरचे वातावरण बघितले तर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. पावसाचा जोर जबरदस्त वाढत आहे. दुपारनंतर जर बघितलं तर दक्षिण महाराष्ट्रामध्ये हा जो काही सर्व परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी जबरदस्त पावसाचा जोर वाढताना आपल्याला बघायला मिळेल. तर या ठिकाणी किनारपट्टीचा जो काही परिसर आहे सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आहे आणि सातारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. सातारा आणि सांगलीच्या काही परिसरामध्ये कुरोली, मायानी तसंच मसवड हा जो काही परिसर आहे नातेपुते या परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी आहे. लोणंद, फलटणकडे देखील जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. सातारा जिल्ह्याच्या आणि सोलापूरच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी. आणि हा जो पाऊस आहे हा पाऊस सायंकाळच्या दरम्यान सोलापूरकडे जात आहे. सुरुवातीला हा पाऊस साताराकडे आहे, त्यानंतर हा पाऊस सोलापूरकडे सायंकाळच्या दरम्यान विजांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पाऊस आपल्याला सोलापूरमध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकते. नातेपुते, अकलूज, मसवड, पंढरपूर, इचलगाव, माहूर, सोलापूर, अक्कलकोट हा जो सर्व काही परिसर आहे या परिसरामध्ये जबरदस्त विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस या सर्व काही परिसरामध्ये आपल्याला पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 28 जून रोजी बघायला मिळू शकतो. या ठिकाणी पावसाचा जोर थोडा जास्त आहे. बाकी भागाकडे विखुरलेल्या स्वरूपात जास्त पाऊस बघायला मिळू शकतो. बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, अहिल्यानगरकडे पुढील 24 तासामध्ये पावसाचा जोर वाढतोय. अहिल्यानगरच्या बऱ्याच भागामध्ये आणि इकडे बीड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. पुढील 24 तासामध्ये अहिल्यानगरकडे पावसाची शक्यता हा जो काही परिसर आहे खंडाळा तसंच या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते. तर अहिल्यानगरमध्ये काळा, जतनांदूर, जामखेड तसंच गोंडेगाव हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पिंपळा, काळा तसंच किन्नी हा जो सर्व परिसर आहे, आष्टी, बेळगाव या परिसरामध्ये पावसाची शक्यता सर्वत्र या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला पुढील 24 तासामध्ये सायंकाळनंतर रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त वाढत आहे. बीड आणि अहिल्यानगरच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस आपल्याला अहिल्यानगर आणि बीडकडे बघायला मिळू शकतो. मात्र रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी 28 जूनच्या म्हणजे पुढील 24 तासात रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय. छत्रपती संभाजीनगरकडे विखुरलेल्या स्वरूपात पाऊस राहील. नाशिककडे पावसाची शक्यता आहे. विखुरलेल्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. खानदेशात जोर थोडा कमी आहे, मात्र हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. आणि मित्रांनो, इकडे धाराशिवच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. धाराशिवमध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो. पुढील 24 तासामध्ये धाराशिवकडे देखील विजांचा कडकडाट जोरदार पावसाची शक्यता आहे. मात्र विखुरलेल्या स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये धाराशिवमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय. इकडे नांदेडकडे पावसाची शक्यता आहे. हिंगोलीकडे, परभणीकडे देखील पावसाची शक्यता आहे. मात्र विखुरलेल्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. रात्रीच्या दरम्यान मराठवाड्यात पावसाचा जोर थोडा जास्त आहे. आणि मित्रांनो, इकडे खानदेशात जर बघितलं हा जो काही परिसर आहे जळगाव, धुळे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढतोय. पुढील 24 तासामध्ये हा जो काही परिसर आहे साक्री, धुळे आणि जळगाव जिल्ह्याचा काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार असा पाऊस आपल्याला पुढील 24 तासामध्ये बघायला मिळू शकतो. किनारपट्टीच्या बऱ्याच
भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. पुढील 24 तासामध्ये मध्य महाराष्ट्रात देखील बऱ्याच ठिकाणी आपल्याला मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो. खानदेशात पावसाची शक्यता आहे. मराठवाडा विदर्भात विखुरलेल्या स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते. विदर्भात जर बघितला हा जो काही सर्व परिसर आहे नागपूर भंडारा गोंदियाकडे विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. गडचिरोलीकडे जोर थोडा जास्त आहे. गडचिरोली चंद्रपूरकडे आणि यवतमाळमध्ये जोर थोडा कमी आहे, हलक्या मध्यम सरी. तर यवतमाळमध्ये दुपारच्या दरम्यान जोर जास्त बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो हा जो काही परिसर आहे अमरावती आणि वर्धा जिल्ह्याचा, या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट, मध्यम ते भागात जोरदार पाऊस आपल्याला अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये आपल्याला पुढील 24 तासामध्ये दुपारच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकते. दुपारनंतर या ठिकाणी पावसाचा जोर जास्त देखील बघायला मिळू शकतोय. अकोला वाशिमकडे देखील पावसाची शक्यता आहे. मात्र अकोला वाशिमच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. विखुरलेल्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. बुलढाणाकडे विखुरलेल्या स्वरूपात पाऊस राहील. जळगाव, धुळे, नंदुरबारकडे हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता पुढील 24 तासामध्ये आहे. किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे आणि मराठवाडा विदर्भात देखील बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.